पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि मॅचकडे आपण जाऊया। जबरदस्त लढती पाहायला मिळतात 40+ माध्यमातून सुद्धा खूप चांगला खेळ सर्वांचा राहिलाय आणि चला ही मॅच सुद्धा एक जबरदस्त होईल, यात तिळमात्र शंका नसेल। विजयलक्ष्मी मैदान आणि या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा, डे स्पर्धा, नाईट स्पर्धा आपण एन्जॉय केलेल्या आहेत। काल ग्रामीणचा थरार आपण पाहिला, मेगा फिनाले। आज मात्र आज आणि उद्या 40+ मॅचला सुरुवात। गेम ऑन। पहिला बॉल गोलंदाज अनिल पाटील यांचा अवांतर बॉल फेकलाय, वाईड आलाय आणि वाईड न मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर टोटल 1 न अवांतर धावसंख्या 1। माऊली प्रसाद इव्हेंट आपण पाहताय, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण त्यांची टीम आहे, ती टीम कव्हर करताना तुम्हाला पाहायला मिळतील। यावेळेला फटका सुरेख, अगदी एकच रन्स मिळेल। त्यानंतर डीजे नितीन दुंद्रे यांना आपण पाहताय, त्यांचे सर्व ऑपरेटर पाहायला मिळतील, खूप सारी मेहनत त्यांची सुद्धा पाहायला मिळेल। मग आमचे स्कोरर बोनशेतवरून पाहताय आमची सागर पाटीलला आपण, फडकेला आपण पाहू शकाल, सागर फडके। इकडे आमचे अनिलजी टेंबे सर असतील, पंच पाहायला मिळतील। तिकडे आमचे सत्यवानजी काकडे सर, त्यानंतर आपण पाहू शकाल सुनीलजी ताणे सर पाहायला मिळतील आणि आज ज्यांचा आवाज ऐकते ते आमचे आदित्य असतील। पाजेगावचा एक जबरदस्त मराठीचा गोड आवाज सर्वांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धेसाठी एक घटक म्हणून आपण पाहतो यशस्वी करण्यासाठी सज्ज आहेत। मग जे मंडप आपण पाहता, व्यासपीठ असेल, त्या डेकोरेटरची सर्व हे सुद्धा त्यांची सुद्धा मेहनत खूप सारी पाहायला मिळेल। प्रत्येकाने घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी आणि आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी, खूप सारी मेहनत त्यांची आहे। या साऱ्या गोष्टी आणि स्पर्धा यशस्वी होत असताना अगदी पाहायला मिळते। पुढचा बॉल समोर मात्र फिल्डर आहे सज्ज आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल रन्स आली आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता टोटल स्कोर कार्डवर जोडतायत त्या 4 या अंकावर। 4 षटकांची मॅच, एक पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि रिस्ट्रिक्शन पाबंदी पाहायला मिळते तुम्हाला। फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहताय, 2 फिल्डर बाहेर आहेत, बाकी 9 क्षेत्ररक्षक आतमध्ये असताना 30 यार्डचे आणि गोलंदाज अनिल पाटील। अनिलांचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय, मिड विकेटला खेळलेत क्षेत्ररक्षक, वेगानं चेंडूला अडवलंय। चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। या बॉलवर मात्र आपण पाहताय 2 धावा आल्या आणि या 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल, जोडली जाईल ती 6 या अंकावर। 6 ऑन बोर्ड, 6 धावसंख्या स्कोर कार्डवर। पुढचा बॉल हॅलो, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली पुढच्या बॉलवर। यावेळेला मात्र फटका सुरेख, सजवलाय, लॉप केलाय आणि चेंडू मात्र मन एंट्री गेट आणि त्याच्या वरती मात्र आलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये येणारा अध्यक्ष चषकाचा आणखी एक षटकार। षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे गेली ती 12 या अंकावर। षटक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल। चांगली सुरुवात आता करताना तुम्हाला, बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील ते म्हणजे टीम हरिग्राम संघ। टॉस लॉस झाल्यानंतर बॅटिंग अगदी आपण पाहताय, फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली आणि त्यानंतर मग खेळत असताना चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळतोय। सचिन आणि महेश यांच्या बॅटमधून एक षटकाराला 9 धावसंख्येवर खेळतायत। आता मात्र थोडंसं फिल्डिंग डिपार्टमेंट आता बदलावलं जात आहे। त्यानंतर बघा आपण पाहत आमची महेशजी जाधव हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे साडो संगमजी भुईर पाली उत्कृष्ट पंच
आणि त्यांच्या माध्यमातून हरिग्राम आणि टीमचे महेश यांच्यासाठी 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार जर आलाय आणखी एक जर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक. एक षटकार येतोय, दुसरा षटकार येईल का? लगेच पैसे अकाउंटला तुम्हाला पोहोचतील. पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलवर मात्र हा सुद्धा सीमा रेषेच्या बाहेर आलाय. दणदणीत षटकार आणि इथून मात्र मिड विकेटला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार महेश जाधव आणि इथून मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरताना चला इथून मात्र आपण पाहत आहे अगदी पहिल्या षटकामध्ये आलेल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक थोडीशी चेंज झाली आणि सचिन अगदी आपण पाहत आहे 4 बॉल 14 धावा संख्या आणि टोटल आता 24 धावा 24 रन. धावसंख्या आता 24, 2 षटकार येताना पाहायला मिळाले. पुढचा एक अप्रतिम प्रहार, आक्रमण केलं जात आहे आणि त्या आक्रमणाचा फायदा घेतलाय. इथून मात्र जबरदस्त धनाजी चोरगे यांच्या या 3 बॉलवर 3 षटकार. सरपंच बैल शर्यत जिंकलाई आड्यावर. अवांतर बॉल, वाईड बॉल आलाय. वाईडनं धावसंख्या पुढे जाईल 1 धावसंख्या 31 धावा 31 पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये टार्गेट आपण पाहिलं असेल, खूप साऱ्या धावा शिवकट टीमनं जमवल्या होत्या आणि 71 जमवल्या होत्या. मोठं टार्गेट होतं 72चं मागच्या मॅचमध्ये. आता या मॅचमध्ये सुद्धा असं वाटतंय कदाचित धावा 60+ किंवा 60 पर्यंत जातील. इतका चांगला खेळ सध्या सुरू आहे. बेलवली संघ सुद्धा आपण पाहताय 40+ आणि हा संघ आपण पाहताय. चांगला बॉल लेग बाईजची मिळाली 1 धाव आणि या लेग बाईजनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडल्या जातील. त्या मात्र 32 धावसंख्या. स्ट्राईकवर आता येतील ते म्हणजे महेश जाधव. एक षटकार मगाशी आलेला आहे, आणखी एक जर या बॉलवर षटकार आला तर बॅक टू बॅक होतील म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ते महेशजी जाधव यांना. माफी असावी, मागच्या अगदी असं वाटलं कदाचित स्ट्राईक रोटेट झाली होती, त्यानंतर महेश पुन्हा अगदी आले होते, परंतु सचिन यानं मारलेली 3 षटकार. आमचे संगमवीर पाली यांचे साडू आहेत महेश जाधव आणि ते पैसे आमच्याकडे जमा सुद्धा आहेत. आणखी एक षटकार आला तर पारितोषिक जमा अगदी दिलं जाईल. या वेळेला हा बॉल मात्र पाहायला मिळेल आणि या बॉलवर मात्र फटका फसला होता बघा. असं वाटलं कदाचित सीमारेषा गाठेल की, परंतु उंच उडालेला बॉल झेल सुद्धा मिस झाला डीप स्क्वेअर लेगमध्ये ऑन साईडला आणि या बॉलवर मात्र मिळाली एक सिंगल धाव आणि या सिंगल रन स्कोर कार्डवर 33 धावसंख्या 3-3. आता बॉल शिल्लक असतील, एक शेवटचा अंतिम बॉल असेल. धनाजी चोरगे 20 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत आणि पुढचा बॉल आणि या पुढच्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. समोर बॅट्समन पाहायला मात्र डावखुरे आताचे सचिन घोडबिंद्यानं आपण पाहत आहे. बॅटला स्पर्श होणारा बॉल मागे बॅकअप दिलं गेलं, चेंडूला फील्ड केलं, 1 धाव आणखी मिळाली
षटकं 2 कंप्लीट झाली, 12 बॉल संपलेत आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम हरिग्रामने जमवल्या 17ची सरासरी आणि 34 धावसंख्या 34. चला 2 षटकं संपली, 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलमध्ये 34 आल्या. पुढच्या बॉलसाठी षटक क्रमांक 3 सोपान पाटीलला आपण पाहताय. डायरेक्ट हिट जर इथून पाहायला मिळाली, परंतु रन्स इथून मात्र 2 धावा पंच सांगतायत. सेफली क्रीजमध्ये पोहोचले होते आणि या बॉलवर मात्र 2 धावा जोडल्या गेल्या आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे ती 36 धावसंख्या. 36 ऑन बोर्ड, 36 धावसंख्या पाहायला मिळतीये. सोपान पाटील षटक क्रमांक 3 घेऊन पहिला बॉल फेकलाय. यावेळेला बॉल इथून मात्र पाहायला मिळेल, पंच इशारा करतायत वाईट बॉल आहे. अवांतर बॉल आलाय, वाईटची धावसंख्या जोडली. अवांतरनं धावसंख्या आता 37 धावसंख्या 37. प्रोजेक्टेड स्कोर जर विचार केला 67, म्हणजे सरासरीचा विचार केला सरासरीने धावा आल्या 60+ धावा. इथून मात्र धनाजी चोरगे यांना बीट केलं जात आहे. उंच उडाला, बाउन्स झाला आणि त्या बाउन्सचा सुद्धा फायदा इथून मिळालाय, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम टीमला आणखी एक चौकार. एकाच बाजूला असणारे रोडपाले, एका बाजूला असणारे मोहो. चला 2 कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये लगेच संपर्क साधायचे टॉस साठी. चला ओ टू शेखर सर. पुन्हा एकदा आपण पाहताय बॉल मात्र डीप मध्ये आलेला, डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहताय. फिल्डिंग आता चांगली, चेंडूला फेकलं जात आहे आणि या बॉलवर मात्र मिळाल्या ती म्हणजे सिंगल. धावसंख्या तर 1 पुढे जाईल ती 41 अंकावर, 42 अंकावर. 42 ऑन बोर्ड, 42 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढच्या बॉलवर षटक क्रमांक 3 मधील 4 बॉलचा खेळ, 3 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि त्यानंतर धावसंख्या आहे ती 42 धावसंख्या. चला मॅच बॉल इथून मैदानात येतोय. धावसंख्या 42. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सोपान पाटील. 2 चौकार, 1 सिंगल, 1 वाईट सुद्धा आला. धावसंख्या आपण पाहिलं असेल तर 42. हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल महेश यांच्यासाठी अतिरिक्त धाव देऊन जाणारा बॉल होता, वाईट बॉल आलाय. अवांतरनं धाव आता वेगानं जाईल. धावसंख्या आता जोडली ती 43 धावसंख्या. 43 ऑन बोर्ड, 43 धावसंख्या आता स्कोर कार्डवर पाहायला मिळते तुम्हाला. या वेळेला बॉल एज लागली आणि इथून मात्र परतावं लागेल. महेश जाधव हा खेळाडू मात्र बाद.
आता स्कोर कार्डवर 3 षटकं कंप्लीट झाली आणि या 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आलेख आपण पाहताय उंचावलाय. चला पाणी घेऊन जा. धावसंख्येचा आलेख आपण पाहताय हरिग्राम टीमचा जोडलाय तो 49 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली धावसंख्या, सुरेख कामगिरी बॅटिंग करताना हरिग्राम संघ करतोय. आता शेवटच्या षटकामध्ये बेलवली टीमला कमबॅक होणं, चांगली गोलंदाजी करावी लागेल, धावा कुठेतरी कमी खर्च कराव्या लागतील आणि या मॅचमध्ये मग कितीचा वन टार्गेट पुन्हा एकदा या षटकानंतर पाहायला मिळेल. चला अगदी ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पुन्हा एकदा ऐकूया एक चांगला संगीत. धावसंख्या 49, शेवटचा आता अंतिम षटक असेल आणि या शेवटच्या षटकामधील आता जर विचार केला आपण शेवटचा षटक त्यामधील पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे खराब कामगिरी पाहायला मिळाली. बॅकअप मिळालं नाही, चेंडूला अडवू शकले नाही, चेंडू मात्र बीट करतोय आणि 2 फिल्डरला मात्र अगदी उलकावणी देत असताना चेंडू मात्र निघाला तो म्हणजे 4 धाबेसाठी चौकार. 4 धावेनं टीमची धावसंख्या 50 धावा कंप्लीट, अर्धशतक धावफलकावर जोडलाय आणि धावसंख्या 53 धावसंख्या. खूप साऱ्या चुका अगदी रोखाव्या लागतील. या साऱ्या गोष्टी कमी करणं महत्त्वाचं. या वेळेला बघा चेंडू सुटला गेला, कदाचित स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि मग आता तेच घडलं गेलं. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलेलं बॅट्समन डावखुरे आताचे सचिन गोडविंदे आणि त्यांच्या बॅटमधून आलाय आणखी एक दमदार सिक्सर. षटकाराने धावसंख्या 59, 59 धावा. पुढचा बॉल इथून पाहायला मिळेल तुम्हाला. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता हा बॉल आणि या बॉलवर मात्र हा चेंडू अवांतर आणि धावून सुद्धा एक धाव. अशा 2 धावा आल्या. 1+1 2. धावसंख्या 61. 6वं दशक इथून कंप्लीट झालंय. 6वं दशक जोडलं जाते धावफलकावर आणि धावसंख्या 61 धावा. 61 धावा स्कोर कार्डवर. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज आता सज्ज होताना निलेश पाटीलला आपण पाहत आहे. निलेश पाटील यांच्या गोलंदाजीमधील 2 बॉल झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्लॉगआउटचं षटक डेट ओव्हर आणि पुन्हा एकदा तयार. हा बॉल सुद्धा पाहायला मिळेल. अवांतर बॉल, वाईट बॉल आलाय. सुनील ताणे सरांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल आणि अवांतरनं आणखी एक धाव जोडली आणि धावसंख्या आता 62 धावसंख्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. मोहा आणि रोडपले अशी मॅच असेल. हा मात्र बॉल इथून पाहायला मिळतोय. चेंडूला स्टॉप आणि एक सिंगलनं पुन्हा एकदा धावसंख्या आता 63, 63 धावा. आता उर्वरित 3 बॉलचा शेवट अगदी या पूर्वार्धामध्ये शिल्लक राहिलाय. 3 बॉलमध्ये आता किती धावा येतील? यावेळेला बॉल फटका इथून सुरेख पाहायला मिळेल. डीप मध्ये आपण पाहत आहे. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 आता धावसंख्या 65 धावा. 65 ऑन अ बोर्ड. 65 रन स्कोर कार्डवर जोडल्या जातील. पुढचा बॉल आता मात्र शेवट अगदी 2 चेंडूचा राहिलाय.
निलेश पाटील. या वेळेला बॉल इथून पाहायला मिळतोय परंतु फिल्डरच्या हातामधून ब्रश करतोय आणि चेंडू मात्र सरळ निघाला सीमा रेषेच्या बाहेर पडला जातोय. हा मात्र इथून आणखी एक नशिबाचा सिक्सर सचिन यांच्यासाठी, टीम हरिग्रामसाठी आणखी 6 धावा आणि या 6 टीमची धावा संख्या टोटल स्कोर कार्डवर पुढे जाईल. एकाहत्तर धावा संख्या 71. हा बॉल पाहायला मिळेल अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. सिंगल तर कंप्लीट केली, सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेनं शेवटच्या बॉलवर 24 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर हरिग्राम टीमनं एक दमदार खेळी करत असताना धावा संख्या जोडली ती तब्बल 73 धावा आणि टार्गेट ठेवलंय ते 74. म्हणजे मागच्या मॅचचा विचार केला शिवकर टीमने 71 जमवल्या होत्या आणि आता मात्र जोडलेल्या आहेत त्या तब्बल 73 धावा. टार्गेट 74. बेलवली टीम 74 धावा इथून जोडायच्या आहेत, 74 धावा इथून जमवायच्या आहेत. तर हरिग्राम संघाला डिपेंड करायचे आहेत. परंतु काय घडतंय, काय होईल या मॅचमध्ये, काय रिझल्ट असेल, परंतु पुन्हा एकदा ऐकूया आपण एक चांगलं संगीत. थँक्यू. दोन संघामध्ये टॉस केले जाईल. तर LBW आउट असणारे आम्ही अगोदर सूचित करतोय आणि 4 षटकांची मॅच आणि 4 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. चला, 2 संघांमध्ये टॉस केले जाईल. टेलिस कॉल आणि तिथे मात्र हिट, तिथे मात्र रोटपाली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन का असणार आहे? चला, डिसिजन पेंडिंग असणारे. दोन्ही संघांना शुभेच्छा असणारे जरूर. चला, चांगला खेळ तुम्ही दोन्ही संघ साकारा. लगेच आपली मॅच चालू होईल. एका बाजूला मोहो, एका बाजूला रोटपाली. रोटपाली टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन घेऊन लगेच आपण मैदानात उतरा. ओटो आपल्याला पाहायला मिळेल. शेखर सर. चला, दत्ता ढवले जागा सोडा. चला, चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे 24 बॉल आणि 74. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती टीम बेलवली संघाची आणि हरिग्राम संघ गोलंदाजी करताना आता पाहायला मिळेल
धाबा डिपेंड करायचे 74 जमवायचे 74 बेलवली टीमला. बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोण असेल हे सुद्धा पाहिलं जाईल. चला मॅचला सुरुवात. 24 मध्ये 74 गोलंदाज पहिला. रामदास वाघमारे बॉलिंग मार्कवर गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले आणि स्ट्राईक एंडवर निलेश पाटील. नॉन स्ट्राईक एंडला अनिल पाटील यांना आपण पाहत आहे. स्ट्राईकवर आता अनिल पाटील येतील. बॉलिंग मार्कवर रामदास वाघमारे. पुढचा बॉल आणि पुढच्या बॉलसाठी तयार. 24 मध्ये 74 पहिल्या बॉलवर सिंगल आली. चेंडू अतिरिक्त बाहेर निघालाय. पंचांचा इशारा आहे. वाईट बॉल असेल, खराब बॉल. आणि वाईटनं मात्र धावसंख्या आता 2 धावसंख्या. पहिल्या बॉलवर सिंगल आणि या बॉलवर वाईटची धाव 2 धावा. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ पॅरलर निघालाय आणि लाईन लेंथ चांगली होती, योग्य होती. आणि हा बॉल मात्र तुम्ही पाहिला तर अगदी मग डॉट बॉल होता. चला रिव्ह्यू घेऊया आपण. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला पंचांना चॅलेंज केलेला आहे. चेक करूया आपण स्क्रीनवर. चेंडू वाईड आहे की नाही. पंचांनी तर डॉट बॉल सांगितलं, परंतु चेक करूया हा बॉल फेअर आहे की वाईड आहे की अजून काही असेल. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लगेच घ्यायचा आहे बघा. सेकंड अगदी 10 सेकंडचा अवधी. अगदी आपण पाहताय सक्सेसफुली आपण पाहिलं तर रिव्ह्यू इथून समाप्त. चला बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज रामदास वाघमारे. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत टिपलाय झेल आणि फलंदाज अनिल पाटील बाद. त्यानंतर बघा आपण पाहता तर या दरम्यान आपण पाहतोय रवी शेठ भोईर हिमांशू एंटरप्राइजेसचे सर्व यांचे आगमन झालंय. रायगड जिल्हा 40+ उपाध्यक्ष आणि या रायगड जिल्हा समालोचनचे संघटक ज्यांच्या माध्यमातून सर्व समालोचकांना आज एक स्थान मिळालं, एक व्यासपीठ मिळालं. असं एकमेव व्यक्तिमत्व ज्यांनी भारतामध्ये पहिली असोसिएशन स्थापन केली ते रवी शेठ भोईर यांचं आगमन झालं. तुमचं सहर्ष स्वागत आहे रवी शेठ. त्याच्याबरोबर आपण पाहतो शैलेंद्र शेठ भोईर पडगे यांचंही आगमन झालं आहे. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. संदेशजी म्हात्रे
वलवली तुमचंही सहर्ष स्वागत आहे. नितीनजी म्हात्रे वलवली यांचंही आगमन झाले, तुमचंही सहर्ष स्वागत आहे. आणि मी प्रीतम पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर हिमांशू एंटरप्राइजेसच्या नावाने सुद्धा खूप सारे संघ खेळताना आपण रायगडमध्ये पाहिलेले आहेत. आणि एक व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक दमदार कामगिरी, त्यानंतर 40+ असेल आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा, आणि रायगड समालोचक असोसिएशन आणि त्याचे आपण पाहिलं तर संघट आपण पाहत आहे. अगदी एक जबरदस्त जबाबदार व्यक्तिमत्व आणि रवींद्रजी भोईर साहेब यांना आपण पाहत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. प्रीतमजी पाडे साहेब असतील, खूप सारे मान्यवर पाहायला मिळतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चौकार आलाय 19 बॉल आणि 64 धावसंख्या. 19 चेंडू आणि 64 हा बॉल इथून पाहायला मिळत आहे. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. या बॉलवर मिळाली फक्त सिंगल, आणि सिंगलनं मात्र आता मात्र 18 बॉल आणि 63, 18 मध्ये 63. क्या बात आहे, जबरदस्त नृत्य, अगदी खूप चांगलं डान्स अगदी पाहायला मिळत आहे तुम्हाला. येणारी 18 बॉल आणि 63 धावा. 18 चेंडू आणि 63 हे समीकरण. आता चला जास्त वेळ घेऊ नका बघा, बराचसा वेळ खर्च होतोय. चला हरिग्राम संघ मॅच लवकर सुरू करा लगेच, आता बरेच सामने आहेत. चला स्पीडअप करायचंय, फास्ट घ्या. 18 बॉल 63, 18 मध्ये 63 असं आव्हान आता राहिलं या मॅचमध्ये. थोडंसं डोईजड आव्हान पाहायला मिळतं, परंतु काहीही होऊ शकतं. क्रिकेट आहे, 2-3 जर फटके मोठे आले ना, थोडंसं अंतर जर कमी झालं तर मॅचमध्ये आणखी वेगळं अगदी चित्र असेल. परंतु हा बॉल मात्र डॉट, आणि या डॉट बॉल नंतर 17 मध्ये 63. नवीन गोलंदाज महेश येत आहेत हरिग्राम टीमकडून. हरिग्राम 40+ आपण पाहत आहे. फुटवर्कचा वापर पुढे येऊन बॅटवर घेतला आहे आणि चेंडूला मात्र उडवलाय, फेकून दिलाय. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील धनाजी चोरगे, आणि त्यांच्या बॅटमधून आलाय हा सरळ बॅटनं षटकार. खूप चांगला षटकार पाहायला मिळाला. हा बॉल इथून मात्र झेलची संधी होती. चेंडू कदाचित अगदी झेलपर्यंत पोहोचले सुद्धा होते, परंतु समोर पडला बघा. काहीशी थोडीशी मिस्टेक झाली, काहीशी आपण पाहत आहे, आणि टप्पा पडला समोर. बॉल मागे निघाला होता, बॅकअप दिलाय, परंतु बॉलवर मात्र सिंगल आली. आणि धावा संख्या आता 18 धावा. येणारे 15 बॉल आणि 56 धावा. 15 मध्ये 56 म्हटलं तर मोठे फटके, हवाई सफर, षटकार, चौकार, या साऱ्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. आणि त्या केल्या जातील का, हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह असेल. 15 मध्ये 56, 15-56, आणि निलेश पाटील आणि त्याच्या बॅटमधून आक्रमकता दाखवत असताना हा मात्र ऑन साइडला षटकार. धावसंख्या आता अंतर कमी केलंय, 14 मध्ये 50. काही होऊ शकतं, असे जर फटके आले तर पुन्हा एकदा धावसंख्या
कमी होताना पाहायला मिळेल षटकाराला. त्यानंतर आपण पाहताय चांगला बॉल कन्वर्ट झाला नाही, एक सिंगल मात्र मिळाली सेकंडसाठी. पुन्हा एकदा युटर्न आणि एकच धाव आली. आता मात्र 13 बॉल 49, 13-49चं समीकरण पाहायला मिळेल. धावेचं टार्गेट आपण पाहिलं तर खूप साऱ्या धावेचं टार्गेट, 74 धावा म्हटल्या 4 षटकांमध्ये तर थोडंसं अवघड, परंतु काही होऊ शकतं, काही घडू शकतं. यावेळेला धनाजी चोरगे यांचा फटका, आणि हा फटका सुद्धा तितका चांगला आहे आणि चेंडू मात्र निघाला एक टप्प्याने मिड विकेटला. हा मात्र शेवट गोड करतोय. षटक क्रमांक 2चा चौकाराला आहे आणि चौकारानं आता मात्र धावसंख्या वेगानं पुढे जाईल. ती तब्बल 29 धावा. येणारे बॉल आता पाहायला मिळतील तुम्हाला 12 बॉल आणि 45 धावेंची आवश्यकता. बारा चेंडू आणि आता 45 धावेंची आवश्यकता. 22.5ची सरासरी प्रतिषटकामागे. पहिलाच बॉल फुलटॉस होता, फुलटॉस बॉलवर मात्र चेंडू हवेमध्ये, परंतु सेफ लँड पाहायला मिळतोय. जिथे फिल्डर नव्हतं अगदी तिथे बॉल पडलाय आणि या बॉलवर मात्र 2 धावा आल्या. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकामधील गोलंदाज बॉलिंग मार्कवर नरेश जाधवला आपण पाहत आहे आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा. धावसंख्या आता 11 बॉल आणि 43 धावा. बघा, कोणी जर जेवायचं बाकी असेल किंवा अजून कोणाला जर भूक लागली असेल परत, तर भोजन आहे, आपण जेवू शकता. कृपया भोजन करून घ्यायचे, लक्षात घ्या आपण. आणि त्यानंतर बघा आपण पाहतो ज्यांचं इथे शुभागमन होत आहे ते माऊली प्रसाद इव्हेंट आणि त्यांचे सर्वे सर्व या चॅनेलचे सर्वे सर्व आपण पाहत आहे. सन्माननीय चंद्रकांतजी साहेब आपण पाहत आहे. पोपेटा साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत, अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. हा बॉल इथून पाहायला मिळेल तुम्हाला आणि या बॉलवर मात्र आणखीन धावा आल्या 2. 39 झाल्या, 9 मध्ये 35. 9 चेंडू आणि 35चं आता समीकरण असेल. 9 बॉल 35 हे समीकरण आता कसं पुढे जाईल. या वेळेला कव्हरच्या रिझन मध्ये फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, बॅकअप दिलं जात आहे, चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला. बॅटिंग करताना निलेशला सुद्धा आपण पाहताय चांगला खेळ करतोय निलेश. त्यांच्या जोडीला धनाजी यांना आपण पाहू शकाल DDC लाईव्ह आणि या चॅनलचे सर्व आपण पाहिलं असेल. खूप साऱ्या स्पर्धा ते सुद्धा कव्हर करताना आपण त्यांना पाहत असतो पेलवलीचे. आणि 33 राहिल्या, 8 बॉल 33, 8 बॉल 33 आणि हा फटका आता मात्र फसला गेलेला फटका झेल टिपला जातोय आणि विकेटचं पतन निलेश इथून मात्र परततोय आणि त्याच्या पारीचा अंत 7 बॉल 33.
खूप चांगलं नृत्य अगदी डान्स पाहायला मिळत आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला असा डान्स अगदी पाहिला असेल, परंतु आमचे शिवकरजी दत्ता ढवले यांना आपण पाहताय बघा, अप्रतिम डान्स नृत्य पाहायला मिळत आहे. डिक्टो आपण पाहिल्यानंतर गोट्या अंबर यांच्याकडूनच शिकलेले आहेत. आणि हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. हवाई सफर अगदी षटकार आलाय. आता समीकरण बदललं जाईल. येणारे 5 बॉल 6 बॉल 6 चेंडू आणि आता 27 धावा. मॅच मध्ये थोडीशी रंगत आता निर्माण झाली बघा षटकारानं, आणि 6 मध्ये आता 27 धावा. हे आव्हान आता कसं असेल, आव्हान कशा पद्धतीने इथून पार पडलं जात आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं बनलं जाणार आहे. 6 बॉल आणि 27. गोलंदाज कोण असेल, कुणाकडे हा चेंडू दिला जाईल हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. 6 बॉल आणि 27. चला मॅच लगेच सुरू करा, जास्त वेळ होतोय. 6-27चं समीकरण. बॉलिंग मार्कवर साई पाटील. साई पाटील 6 बॉल आणि 27 धावा. चला पहिला बॉल. पहिल्या 3 बॉलवर बरेच काही आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये एखाद 2 बिगिट आले ना तर थोडंसं मॅचमध्ये एक रंगत निर्माण होईल. मॅचमध्ये रंगत चित्र पाहायला मिळेल. रंगतता येताना पाहायला मिळणार आहे आणि ती येईल का. 6 मध्ये आता 27. सर्व VIP टाईजवर आमचे मान्यवर पाहायला मिळतात, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अध्यक्ष चषक समीर शेठ पाटील यांच्या अगदी नावाची स्पर्धा पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल आलाय, अवांतर वाईड आलाय. आता 6 बॉल 26. 6 बॉल 26. 4 षटकार 2 धावा किंवा 5 षटकार 6 बॉल आणि आता 26 धाव संख्या. सहा मध्ये 26 धावेची गरज असताना गॅप मधून येतोय. ऑन साइडला धनाजी चोरग्यांच्या बॅट मधून आलाय. अंतर केलंय कमी. आता 5 मध्ये राहिल्या 20 धावा. सामना दीप संपलेला नाहीये, सामना दीप फिनिश झालेला नाहीये आणि सामना अद्याप जर विचार केला तर दोन्ही बाजूने झुलताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 20. धावा कंप्लीट झाल्या. या वेळेला आणखी एक बॉल, आणखी एक बॉल आणि या बॉलवर मात्र उत्तर दिलं गेलंय, षटकार आलाय. परंतु पंच अगदी तिसऱ्या पंचाकडे रेफर करतायत. चला बॅटिंग टीम, चला चेक करूया आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. हा बॉल जर आपण पाहिला ना, अगदी ज्या वेळेला फ्लो झाला त्यानंतर खाली त्याचं अगदी आपण पाहिलं येत असताना खाली फ्लो झालाय. जेव्हा बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला गेला, अगदी ते टायमिंग पकडलं गेलंय आणि ते पाहायला मिळालं. कारण जेव्हा पिच होतो बॉल तर टायमिंग आणि तो शॉट अगदी पाहिला आणि त्यानंतर हा फेअर डिलिव्हरी. चला चेक करूया आपण. आमच्यापर्यंत षटकार पोहोचला होता. चला आपण चेक करूया मागचा बॉल, या आधीचा बॉल. चला चेक करूया आपण.
चला मॅच सुरू करायची आहे. 4 मध्ये 14, 4 चेंडू आणि 14. क्या बात आहे, काय सामना रंगतोय बघा. जबरदस्त फाईट, टिक फॉर टॅट, जशास तसं उत्तर. 4 मध्ये 14 ची गरज. धनाजी चोरगे सांगतायत की मी मैदानामध्ये आहे आणि या धावा जमवण्यासाठी जितके प्रयत्न करता येतील तेवढे करणार. आणि 74 धावांचं टार्गेट. आता राहिले 3 बॉल, 8 ची आवश्यकता. खरंच काय सामना रंगलाय. असं वाटलं सुद्धा नसेल कुणालाही की असा सामना शेवटपर्यंत येईल. सर्वांच्या नजरा निलेश धनाजी चोरगे यांचा खेळ आणि त्यानंतर त्यांच्या जोडीला सोपांचा एक षटकार. आता मात्र या बॉलनं मात्र पुन्हा एकदा रोमांचक, अगदी रोमांचकता. आता राहिले 2 बॉल, 8 ची आवश्यकता. गोलंदाज साईल आपण पाहत आहे. 3 षटकार आपण पाहिले. हॅट्रिक सुद्धा अगदी 3 षटकारांची पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ धनाजी चोरगे, अप्रतिम, एक जबरदस्त क्रिकेटर. आता 40+ आणि या बॉलवर आणखी एक धमाका. 2 मध्ये 8 ची गरज होती. आलाय षटकार. शेवटचा अंतिम 1 बॉल आणि आता मात्र 2 धावेची गरज. क्या बात आहे. 1 बॉल 2. वर 2 धावा आणि मग काय नियमावली असेल ते आपण खेळाडूंपर्यंत पोहोचवा लगेच. 1 चेंडू आणि आता 2 ची आवश्यकता. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मासाठी होऊन जाऊ द्यात. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. धनाजी चोरगे एकटा लढतोय, एकटा तिथे मात्र भिडतोय आपल्या संघासाठी. 1 बॉल 2. जे म्हणतात ना, कठीण काळात स्वतःला सिद्ध करा. शर्यत अजून संपली नाहीये, तिथे मात्र शर्यत लागली आहे. 1 बॉल 2 ची गरज आहे. कोण जिंकेल कोण हरेल, यशाजवळ पोहोचणारी शॉर्टकट नसतो तर लॉंग कट असतो. तिथे मात्र सुरेख फटकेबाजी पाहायला मध्ये धनाजी चोरगे आपल्या टीम साठी. 1 बॉल 2. 1 चेंडू 2 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 2. 1 चेंडू 2 धावा. हा डॉट बॉल इथून मात्र जिंकून देईल हरिग्राम संघाला. तर 2 धावा काढल्या तर बेलवली संघ. कुणाला असं वाटलं सुद्धा नसेल की हा सामना असा असेल आणि तो सामना रंगला गेलाय. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि तो खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला इथून मात्र मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा मात्र बेलवली टीम. आणि 74 धावा हाय चेस इथून केल्या जात आहेत. रात्रीचा क्रिकेट, रजनी स्पर्धा आणि बेलवली 40+ टीम न मात्र इथून 74 धावा चेस केला बघा. क्या बात आहे. चला रोडपाली संघ बॅटिंग साठी चला डगआउट मध्ये आणि मोह संघ चला फिल्डिंग लावून घ्या. चला दोन्ही टीम सेकंड करा आपण. चला बेलवली आणि त्यानंतर चला आपण लगेच हरिग्राम संघ. काय सामना झाला बघा. डोळ्यांची पारणे फेडणारा सामना पाहायला मिळाला. असं कदाचित कुणालाच वाटलं नसेल की हा सामना असा होईल रंगतदार.